या बाजूला काही म्हणजे गीत पिढ होणार स्वामी की जय, कांचीनाथ भगवान की जय। दानदाताओं को धन्यवाद, दान देने वालों को धन्यवाद। परम पूज्य गौतम मुनि जी महाराज साहब की जय, परम पूज्य चेतन मुनि जी महाराज साहब की जय। विविध राज्यात संकट आलेले आहेत, तसंच पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये पण भरपूर पूर आलेला आहे। तिथलच्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर जैन समाज घोडनदी यांच्या मान्य श्री आमचे संघपती भरतभाऊ चिवडिया यांच्या नेतृत्वाखाली समाजाने असा निर्णय घेतला की तिकडं जे लोकांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना आपण काही ना काहीतरी खालीचा वाटा करून मदत करूया, म्हणून सकल जैन समाजाच्या वतीने धान्य स्वरूपात खूप मोठी मदत आणि कपडे स्वरूपात मदत गोळा करून ही अहमदनगर येथील गोविंदपुरा गुरुद्वारामध्ये पाठवत आहे आणि त्यांच्यामार्फत ती पंजाबमध्ये पोहोचत आहे आणि त्यांच्या लंगर व्यवस्थेमार्फत ती सगळी व्यवस्था होणार आहे। तर दानदात्यांना धन्यवाद। आणि समाजाची एक बांधिलकी आहे म्हणून आपण जैन समाजाने खालीचा वाटा घेतलेला आहे आणि यांना सगळ्यांना समाजाने आणि इतर समाजाने पण साथ दिलेली आहे। तर सगळ्या दानदात्यांचं धन्यवाद। यामध्ये आम्ही 1000 किलो आटा, 700 किलो तांदूळ, 70 बॉक्स बिस्किट आणि औषध स्वरूपात 90,000 रुपयाची आम्ही टोटल मदत पाठवलेली आहे आणि नवीन कपडे कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आहेत। नवीन ही मदत तिथपर्यंत नगरमार्गे गुरुद्वाराला पोहोचून जाईल। शिरूर शहरामधील सकल जैन समाज यांच्यामार्फत आम्ही पंजाबमध्ये जो ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे त्या ओला दुष्काळच्या पार्श्वभूमीवर एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ अशी भूमिका घेत आणि सकल जैन समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आणि शिरूरचं जे पहिलीपासून जे परंपरा चाललेली आहे हम सब साथ आहे, तो या जैन समाजाच्या सोबत मुस्लिम समाजाचे बांधव देखील त्यांनी देखील मदत केलेली आहे। या सर्वांच्या वतीने आम्ही आज किराणा, कपडे, मेडिसिन हे सर्व खाद्यपदार्थ धान्य हे अहिल्यानगर येथील गुरुद्वारा मार्फत आम्ही पंजाब या ठिकाणी पोच करणार आहोत। तर सर्व दानदात्यांचं मोठं योगदान आहे। असंच भरभरून साथ दिल्यामुळं आमचं आज हे पंजाबला मदत पोच होणार आहे आज।